आयुष्य काय आहे हो? जन्म घेण्याची परवानगी दिली देवाने. आईने जन्म दिला. जन्म झाला म्हणून आनंदी होते सर्वजण. पण मी मात्र रडत होते. देवाने अगोदरच विचार केला असेल, मी एका चांगल्या व्यक्तीला पाठवत आहे पृथ्वीवर. मी जन्म घेतला, बालपण झालं, तरुणपण पण झालं. समस्या येत होत्या, त्याचं निराकरण सापडत नव्हतं. मग आयुष्य अवघड वाटणारच ना. आयुष्यामध्ये गोंधळ वाढत होता. कळत नव्हतं काय करावं. आयुष्य म्हटले की पैसे लागणार हे तर पूर्वीच कळालं होतं. पैसे म्हटलं की काहीतरी काम करावंच लागणार होतं. पण मला ते प्रामाणिकपणे करायचं, मी ते अगोदरच ठरवलं होतं. पैसे कमवलं म्हटलं की आईवडील लग्न करणारच होते. मोठी जिम्मेदारी येणारच होती. आणखी आयुष्यात खूप काही वाढणारच होतं. असंच अर्धं आयुष्य संपलं होतं. आयुष्य कधी निघून जात होतं कळतच नव्हतं. पण वय निघून जात होतं. मी थकत होते. माझे म्हणणारे मी एकटीच पडले होते. मी अगोदरच ठरवलेलं आपलं आयुष्य चांगलं जगलंच पाहिजे. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून सतत प्रयत्न करत राहत होते. मी कधी संपणार हे मला माहीतच नव्हतं. ह्या स्वरामध्ये आपल्याला काय काय शिकता येईल? यामध्ये आपल्याला बोध, आयुष्यात येऊन प्रामाणिकपणे राहा आणि देवाची सेवा करणे हेच महत्त्वाचे आहे.